शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सूर्यकांत आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सरचे स्वागत करतो भारत ॲग्री मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो आजचा जो विषय आहे, आजचा जो व्हिडिओ असणार आहे त्याचा टॉपिक, त्याचा विषय थोडासा हटके आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मधमाशीबद्दल। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मधमाशीचं तुमच्या पिकामध्ये महत्त्व काय आहे, मधमाशी तुमच्या प्लॉटमध्ये आता का दिसत नाही आणि मधमाशी आकर्षित करण्यासाठी तुम्हाला कोणत्या उपाययोजना करायच्या आहेत। त्यामुळे तुम्हाला जर महत्त्व माहीत असेल मधमाशीचं तर माझी तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे, व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओच्या शेवटी तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा। आणि जर व्हिडिओ आवडलाच तर लाईक्स कमेंट शेअर करा आणि अजून देखील जर तुम्ही भारत ॲग्री मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटा म्हणजे बेल आयकॉनवरती क्लिक करा। शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत असावं म्हणून सांगतो, जगामधील जे काही कृषीमधील उत्पादन आहे, वेगवेगळ्या अन्नद्रव्याचं जे आपण उत्पादन करतो आपल्या शेतामध्ये, वेगवेगळी पिकं घेतो, त्याचा 1/3 भाग म्हणजे 1/3 हा फक्त आणि फक्त मधमाशीमुळे उत्पादित होतो। म्हणजे जर मधमाशी नसेल तर जवळजवळ 1/3 ॲग्रिकल्चरचं प्रोड्यूस जे आहे ते आपण करू शकणार नाही। त्याच्यामध्ये खूप मोलाचा वाटा आहे तो मधमाशीचा आहे। मधमाशी काय करते तर तुमच्या पिकावरती एका फुलावरून दुसऱ्या फुलावरती जे काही परागकण आहेत ते नेण्याचं काम करते, यांच्या वहनाचं काम करते, ज्याला आपण पॉलिनेशन म्हणतो। जी काही पिकं क्रॉस पॉलिनेटेड आहेत त्याच्यामध्ये मधमाशीचं खूप मोठं कार्य आहे। जर हे पॉलिनेशन नाही झालं तर त्या ठिकाणी त्या फुलाचं फळामध्ये रूपांतर होत नाही, परिणामी ते फूल गळून जातं, त्या फुलाचा काहीही उपयोग नाही। यासाठी आपल्या पिकामध्ये, आपल्या शेतामध्ये मधमाशी असणे हे खूप महत्त्वाचं आहे। बऱ्याच शेतकऱ्यांना ऑलरेडी ह्याचं महत्त्व आहे, माहीत आहे। तर सुरुवातीला कारणे पाहूया की मधमाशी तुमच्या प्लॉटमध्ये आता का नाही आहे। पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही मधमाशीला जी काही पूरक पिके आहेत, पूरक झाडे आहेत ती तुमच्या प्लॉटमधून काढून टाकलेली आहेत, त्यांची लागवड केलेली नाही आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आपण ज्या काही रासायनिक कीटकनाशकांच्या, बुरशीनाशकांच्या आवाजावी आणि फवारणीचा अतिरेक करत आहोत, त्याच्यामुळं मधमाशी तुमच्या प्लॉटमध्ये येत नाही, ती त्या ठिकाणी दुसरीकडे निघून जाते। याच्यानंतर जर आपण पाहिलं तर रासायनिक खतांचा जो काही आवाजावी वापर आपण फवारणीच्या माध्यमातून असेल किंवा ड्रिपच्या माध्यमातून असेल आपल्या प्लॉटमध्ये करत असतो, तो देखील पार्ट मधमाशीला परावर्तित करण्यासाठी किंवा प्लॉटमधून दूर नेण्यासाठी थोडासा कारणीभूत आहे। सर्वात महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे रासायनिक कीटकनाशक आणि बुरशीनाशकांच्या फवारण्या। आता या मधमाशीला आपल्या प्लॉटमध्ये आकर्षित करण्यासाठी काय काय करणं गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो सर्वात पहिला उपाय जर आपण पाहिला तर आपल्याला मधमाशीला आकर्षित करण्यासाठी पूरक झाडे आपल्या प्लॉटमध्ये लावणं गरजेचं आहे, जसं की झेंडू, मोहरी, सूर्यफूल आणि शेवंती। हे काय करायचं आहे, प्लॉटमध्ये आपल्याला मिक्स पद्धतीने लावायचे आहेत किंवा बांधावर जरी तुम्ही लावली तरी देखील तुम्हाला त्या ठिकाणी मधमाशी आकर्षित झालेली दिसून येईल। दुसरं काय करायचं आहे, ज्या वेळेस आपण रासायनिक कीटकनाशकांच्या, बुरशीनाशकांच्या फवारण्या घेत असतो त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, निदान फुलोरा अवस्थामध्ये घातक कीटकनाशकांच्या फवारण्या घ्यायच्या नाही आहेत। फुलोरा अवस्थेमध्ये तुम्ही जैविक कीटकनाशकांच्या फवारण्या घ्या, जसं की वर्टिसिलियम लेकॅनेसारखी फवारणी घेऊ शकता किंवा रासायनिक कीटकनाशकांमध्ये सुद्धा काही पूरक कीटकनाशकं आहेत, ट्रेसर असेल, डेलिगेट असेल, बेनिविया असेल, बायो 303 असेल, अशी कीटकनाशके आपल्याला काय करायची आहेत, त्या फुलोरा अवस्थेमध्ये घ्यायच्या आहेत। जास्तीत जास्त काळजी घ्यायची आहे की रासायनिक कीटकनाशकांच्या आपल्याला फवारण्या कशा टाळता येतील, कशा प्रकारे आपण फुलोरा अवस्थेमध्ये जैविक कीटकनाशकांवरती अवलंबून राहील याचा प्रयत्न करायचा आहे। यानंतर काही घरगुती उपाय मी तुम्हाला सांगतो, ते सुद्धा उपाय बऱ्यापैकी मदत करतात तुमच्या मधमाशीला तुमच्या प्लॉटमध्ये आकर्षित करण्यासाठी। लाकडाची फळे घेऊन तिला मधमाशीसाठी निवारा बांधून आपण ठेवू शकतो, आपल्या मोठमोठ्या झाडांवरती असेल किंवा प्लॉटमध्ये तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता। मधमाशी घरंसुद्धा तुम्हाला नजीकच्या कृषी सेवा केंद्रामध्ये असेल किंवा तुम्हाला कृषी विज्ञान केंद्रामध्ये असेल मधमाशी पेट्या मिळतात, त्या पेट्या देखील तुम्ही एकरी 1 ते 2 लावू शकता, त्या तुम्हाला एक जोडधंदा म्हणून त्या ठिकाणी उपयोगी येतील। शेतात
गुळाच्या पाण्याची पोती लटकून ठेवू शकता. म्हणजे जे काही आपल्याला पोती असतात, बोंद्रे असतात, ते गुळाच्या पाण्यामध्ये बुडवून त्या ठिकाणी तुमच्या प्लॉटमध्ये जर वेगवेगळ्या काठीवरती असतील, बांबूवरती असतील किंवा झाडावरती असतील जर लटकवली, ती देखील तुम्हाला मधमाशी आकर्षणासाठी खूप फायद्याची ठरतील. गुळाच्या पाण्याची मडकी भरून देखील जर तुम्ही तुमच्या प्लॉटमध्ये लावली, वेगवेगळ्या ठिकाणी जर लावली, ते देखील एक मधमाशी आकर्षणासाठी तुम्हाला नैसर्गिक उपाय ठरू शकतो. एक फवारणी तुम्ही करू शकताय शेतकरी मित्रांनो. जर तुम्ही काळा गूळ 5 ग्रॅम अधिक ताक 5 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून जर फवारणी तुमच्या पिकावरती केली, तर एक उत्तम प्रकारे तुम्ही मधमाशी आकर्षण त्या ठिकाणी तुमच्या प्लॉटमध्ये करू शकता. किंवा विलायची 70 ग्रॅम अधिक ताक 2 लिटर प्रति 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून जर तुम्ही तुमच्या प्लॉटवरती फवारणी केली, याने देखील मधमाशी खूप चांगल्या प्रकारे तुमच्या प्लॉटमध्ये त्या ठिकाणी येऊ शकते. यानंतर एक जाता जाता आणखीन टिप्स देतो शेतकरी मित्रांनो. फवारणी करताना आपल्याला शक्यतो संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतर करायचे आहे. ज्या काही जालिम रासायनिक कीटकनाशकांच्या फवारणी करतो त्या आपल्याला काय करायच्या आहेत, सूर्य मावळल्यानंतर करायच्या आहेत. कारण सूर्य उगवल्यानंतर ते मावळेपर्यंत या वेळामध्येच मधमाशी आपल्या प्लॉटमध्ये असते. त्यामुळे जर फुल अवस्था असेल, तुम्हाला रासायनिक कीटकनाशकांची फवारणी घ्यायची असेल, तर सायंकाळी सूर्य मावळल्यानंतर आपल्या प्लॉटवरती घ्यायचे आहे. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे मधमाशीचं महत्त्व प्रत्येक शेतकऱ्याला आता कळणं गरजेचं आहे. कारण शेतकरी मित्रांनो, मधमाशी विना आपण शेतामध्ये अन्न तयार करू शकणार नाही आहे. मधमाशीचं खूप महत्त्व आहे. त्यामुळे जे काही नैसर्गिक आपले जे हे मित्र आहेत, वेगवेगळे कीटक आहेत, यांचं संवर्धन करणं आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक्स, कमेंट, शेअर करा. आणि अजून देखील विनंती आहे, भारत ॲग्री मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब बटनावरती क्लिक करा. शेजारील बेल आयकॉन म्हणजे घंटा दाबायला देखील विसरू नका. आणि अशाच वेगवेगळ्या शेती निगडीत नवीन विषयांवरती व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा चॅनल पाहत राहा. आणि तुमच्याकडे देखील एखादा नवीन विषय असेल तो देखील आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये सुचवा. चला, मी सूर्यकांत आपली या ठिकाणी रजा घेतो. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तुर्तास धन्यवाद.